नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय। सप्रेम जय भीम। आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या 10 पारमिता कोणत्या आहेत याबाबत माहिती करून घेणार आहोत। मानवी जीवनामध्ये आत्मपराई साधणारे असे 10 परमोत्कृष्ट गुण भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत। या गुणांना पाली भाषेत पारमिता परिमिता असे नाव आहे। या 10 गुणांचे काया वाचा मनाने पालन करणे हे प्रत्येक बौद्ध धर्मीयांचे आद्य कर्तव्य मानले जाते आहे। तर 10 मिता त्या 10 परिमिता कोणत्या आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम दान म्हणजेच अर्पण करणे। आपल्याजवळ जे काही असेल त्यापैकी आपण कुणी जर मागित असेल तर त्याला दान करावे, हे दानाचे महत्त्व आहे। आणि नंबर 2 आहे शील। शील सदाचार चारित्र्य सद्वर्तन हे दुसरे शील आहे। आणि नंबर 3ला नैष्कर्म्य, त्यानंतर कामतृष्णा विरहित। हे नैष्कर्म्य म्हणजे मनामध्ये कुठलीही तृष्णा ठेवायची नाही, कुठलीही आस न ठेवता हे जीवन जगायचे आहे। नंबर 4 प्रज्ञा। प्रज्ञामध्ये मनाचा सर्वोच्च विकास, मनाचा पूर्णपणे विकसित करण्याचे ध्येय असले पाहिजे। वीर्य। वीर्य म्हणजे उत्साह। उत्साह माणसामध्ये असला पाहिजे। प्रत्येक कामातला आळस हा आपल्या अंगात नसला पाहिजे। आणि नंबर 6 शांती। शांतीचा आपल्या मनामध्ये शांतता, स्वभावाने शांतता असली पाहिजे। नंबर 7 सत्य। प्रत्येक वेळी सद्भाषण, खोटे बोलायचे नाही, केव्हाही खरे बोलायचे, त्यासाठी हे वचन पाळायचे आहे। त्यानंतर 8वे आहे अधिष्ठान। अधिष्ठान म्हणजे एकाग्रता, मनामध्ये पूर्ण एकाग्र दृष्टी ठेवून या पारमितेचे महत्त्व आहे। त्यानंतर 9वी आहे परिमिता मैत्री आहे। मैत्री म्हणजेच प्रेम। हे प्राणीमात्र सर्व मानव प्राण्यावर हे मैत्री म्हणजे प्रेम असावे असे बुद्धांचे हे 9वी पारमिता आहे। आणि 10वी पारमिता उपेक्षा म्हणजे जागृत दुर्लक्ष, हे आपण नेहमी अंगीकारले पाहिजे। आपल्या मनामध्ये सदैव जागृत असली पाहिजे। आणि याचाच अर्थ असा आहे की पूजा करते वेळेस, ज्यावेळेस आपली बौद्ध पूजा केली जाते त्यावेळेस सत्कार व दुसऱ्याविषयीचा आदरभाव हा मनामध्ये असला पाहिजे। पूजा पुण्य, धूप, अगरबत्ती आणि मेणबत्ती या साधनानेच पूजा करायची असते। बुद्धमूर्तीपुढे 1 अथवा 3 मेणबत्त्या ह्या ठेवायच्या असतात आणि त्यानंतर पूजा करायची असते। निर्वाण। निर्वाण याचा अर्थ दिवा विझणे अथवा विझविणे। बौद्ध धर्मात निर्वाण हा शब्द जीवनातून मुक्तीपंथ अर्थाने वापरलेला आहे। जीवनातून मुक्ती मिळवण्यासाठी
दुःखाचा नाश करण्यासाठी आवश्यक आहे. असे दुःखाचे मूळ तृष्णेत आहे. म्हणूनच निर्वाण प्राप्तीसाठी तृष्णेचा समूळ नष्ट केला पाहिजे. बौद्ध धर्मात निर्वाणाचे 2 प्रकार मानले जातात, क्लेश निर्वाण आणि स्कंद निर्वाण. काम, क्रोध आणि क्लेशाच्या नाशालाच क्लेश निर्माण होतात आणि हे निर्वाण ज्याला जीवनी लाभते त्याला अरहंत किंवा जीवनमुक्त अवस्था असे म्हणतात. दुसरे आहे स्कंद निर्वाण. पंचस्कंदामुळे निर्माण होणाऱ्या तृष्णेचा अष्टांग मार्गाने समूळ नष्ट करण्याचा जो ज्यांच्याकडून केला जातो त्याला या जीवनानंतर जे निर्वाण लाभते त्यालाच स्कंद निर्वाण असे म्हणतात. आणि अधिक शील याचाच अर्थ सदाचार होय. मानवाची दुसऱ्या कोणत्याही साधनाने शुद्धी होत नाही किंवा असल शुद्धी शील पालन केल्यानेच होते. शीलाचरणाचे मानवाचे मन इतके योग्य होते की त्याला संसारात जगात निर्भयपणे जगता येते. त्याचे कधीच वाईट होत नाही. पूजा, वंदना, परित्राण, पाठ आणि तीर्थयात्रा याचा शीलाशी संबंध आहे. शील शुद्ध असेल तरच सर्व गोष्टी सार्थक व फलदायक होतात. म्हणून शीलाशिवाय सर्व गोष्टी निष्फळ आहेत. तर श्रद्धा बौद्ध उपासक उपासिका, आपण हा व्हिडिओ पूर्ण ऐकलेल्याबद्दल आपले धन्यवाद. आपण या 10 पारमिता सर्वांनी अंगीकारून बौद्ध धर्माच्या या 10 पारमितावर अंगीकार करावा आणि आपले जीवन सफल करावे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. असं नाहीच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पुन्हा येत जातील. हे धार्मिक चॅनल पुढे वाढावा, आपला हातभार लागावा हीच अपेक्षा.